कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसने हातनिशाणीवर लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट तौफिक मुलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। नगराध्यक्ष पदासाठी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर इच्छुक असल्याचे मुलानी यांनी सांगितले। महाविकास आघाडीचा प्रस्ताव आल्यास सन्मानजनक जागा मिळाल्यास विचार करू, तसेच काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे मान्य असणाऱ्या समविचारी पक्षाशी आमची तडजोड होऊ शकते असे त्यांनी सांगितले। 2 दिवसांनंतर काँग्रेसची अधिकृत भूमिका मांडली जाईल। वरिष्ठ पातळीवरून जशा प्रकारचे आदेश येतील त्याची अंमलबजावणी केली जाईल। पक्ष नेतृत्वाने स्थानिक पातळीवर अधिकार दिले असले तरी पक्षाचा आदेश अंतिम राहील असे ॲडव्होकेट तौफिक मुलानी यांनी सांगितले। यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरुणकर, शहराध्यक्ष अजय मौर्य, अमित मांडवकर, महेश तेली आदी उपस्थित होते। निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवनच्या कार्यालय दादर येथे चालू आहे। इथे कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेऊन, कार्यकर्त्यांचं म्हणणं आजमावून घेऊन आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भात सकाळी जरा सर्व कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतली, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि आपल्या पक्षाची ध्येय धोरण आणि पक्षाचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत। आदरणीय पक्षाचे आमचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, तसेच आता कोकण विभागाचे या निवडणुकीचे निरीक्षक नसीम खान साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी भट साहेब, विधान परिषदेचे गटनेते आहेत। या सर्वांशी आता चर्चा पण झालेली आहे। पण कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून असं चित्र समोर दिसतं की आमची काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढण्याची कार्यकर्त्यांची मानसिक आणि सर्व प्रकारची तयारी आहे। काँग्रेसचा चिन्ह हे पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। काँग्रेसचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोहोचावेत आणि या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मिनी विधानसभा म्हणून आपण बघत असतो, अतिशय महत्त्वाच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापला पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याची एक सुवर्ण संधी आलेली असते आणि त्यामुळं आमची तयारी या ठिकाणी लढण्याची आहे। इच्छुकांचे काही फॉर्म देखील जमा झालेत आणि आम्ही ते फॉर्म प्रदेशला कळवलेले आहेत। येत्या 2 दिवसात आपल्याला पुन्हा स्पष्ट चित्र दिसेल। आता आमच्या जवळपास 13 इच्छुकांनी फॉर्म जमा केलेले आहेत। 13 लोकांची नावं आम्ही प्रदेशला पाठवलेली आहेत। 8 ते 9 लोकांचे फॉर्म सुद्धा सर्व रेडी आहेत। 13 लोकांच्या राहिलेल्या 3-4 NOC दाखले हे सर्व प्रक्रिया चालू आहे आणि आज प्रदेशला मगाशी आम्ही प्रदेशाध्यक्षांशी देखील बोललो आणि प्रदेशाध्यक्षांनी जसं राज्यामध्ये भूमिका घेतलेली आहे की कार्यकर्त्यांचं, स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्यांनी खाली, की तुम्हाला महाविकास आघाडी करून लढायचं असेल तर तुम्ही महाविकास आघाडी करून लढा, स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र लढा। मगाशी देखील सर्व कार्यकर्त्यांशी आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आदरणीय सतेज उर्फ बंटी भट साहेब या सगळ्यांशी कार्यकर्ते देखील स्वतः फोनवर देखील बोलले। आमच्या नेतृत्वाची आम्हाला पूर्ण संमती आहे। अगर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ठरवत असतील की आपण सर्व सीट्स नगराध्यक्ष पदासह सर्व स्वबळ लढू, आमची लढवण्याची तयारी। इच्छुकांची उमेदवारी अर्ज आलेले आहेत आमच्याकडे। कोण चेहरे आहेत? आता आमच्याकडे मांजरेकर आहेत आणि 2-3 आहेत इच्छुक। आज ह्या महाविकास आघाडीची काय चर्चा होते आज संध्याकाळपर्यंत कळेल। मी आज संध्याकाळी या ठिकाणी थांबणार आहे, उद्या पण मी कार्यकर्त्यांची मतं आजमावून घेणार आहे। येत्या 2 दिवसात तुम्हाला काही चित्र पूर्ण दिसेल। चर्चा राज्य लेवलला चालू आहे। आता त्या संदर्भात त्यांच्याकडून देखील आम्हाला उत्तर येईल। तर ह्या शेवटी राज्य लेवलच्या घडामोडी असतात, स्थानिकच्या पण घडामोडी असतात, तर स्थानिकांची मतं आजमावून घेऊ आपण आणि आमच्या पक्ष नेतृत्वाशी या संदर्भातले त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला संमती मिळेल त्याच्यावरच शिक्कामोर्तब होईल महाविकास आघाडीवर लढण्यावर। अशा प्रकारची कोणती अधिकृत चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा आमच्या काँग्रेस पक्षाच्या
नेतृत्वापर्यंत अधिकृतपणे गेलेली नाही. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा असेल तर माझ्यापर्यंत ती काय आलेली नाही अजूनपर्यंत. आज या घडीला तरी माझ्यापर्यंत काही चर्चा झाली नाही. ही तशी जर आघाडी शहर विकास आघाडी झाली तर काँग्रेसची काय भूमिका असेल? काँग्रेस पक्ष हा स्वतःची ध्येय धोरणं, विचारसरणी, आमची आयडिओलॉजी यावर चालणारा पक्ष आहे. आमच्या ध्येय धोरणाची, विचारसरणीशी तडजोड करून निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार नाही. आमच्या ध्येय धोरणं समविचारी पक्ष, आमच्याशी येणारा कोण तयार असेल, आमच्या विचारांशी, ज्या लोकांना आमच्या विचारांसोबत यायचं आहे त्या विचारांशी, समविचारी लोकांशी युती करण्याची आमची तयारी, आघाडी करण्याची आमची तयारी आहे. मी आता कॉन्कवलीचा निरीक्षक आहे, पण मला जेवढं माहित आहे की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आम्ही लढण्याला तयार आहोत. तिथे आमच्याकडे सक्षम उमेदवार आणि लोक लढायला सक्षम तयार आहेत. मालवणची चर्चा चालू आहे, आता सावंतवाडीची देखील चर्चा चालू आहे, पण तिथं देखील नेतृत्वाला वाटते की आपण स्वबळावर लढू. आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी आपण पाहिलं असेल की 15 दिवसापूर्वीच आणि 2-3 दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी वारंवार सर्व आपल्या माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना वाटतंय की आपण स्वबळ लढूया, त्यासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड शीर्ष आमच्या नेतृत्वाकडनं केली जाणार नाही. कार्यकर्त्यांना, स्थानिक कार्यकर्त्यांना त्याचा पूर्ण अधिकार देऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडी, काँग्रेस, शिवसेना, उभाठा आणि राष्ट्रवादी, आता स्थानिक मांजरेकर साहेब आहेत, आमचे शहराध्यक्ष मोरे आहेत, बाळूसुधार आहेत, या सगळ्यांशी आम्ही आता चर्चा चालू आहे आमची. तर आम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा असा आमचा विचार आहे. पण सन्मानजनक जर भूमिका होत असेल तर आम्ही महाविकास आघाडी सोबतचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. कालच तुम्ही बघितलं असेल, मला आज सकाळी कळालं की आम आदमी पार्टी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आम आदमी पार्टीने कालच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आपचा आपल्याला पाठिंबा आलेला आहे आणि काही समविचारी पक्षांशी बोलणी चालू आहे. जर अशा प्रकारचं काही समीकरण होत असेल तर तिसरी आघाडीची आम्ही निश्चित स्वबळावर लढण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. माझे आमदार वैभव नाईक यांनी सकाळी असं म्हटलंय की कणकवली शहर विकास आघाडी होत असेल तर आमचं त्याला पाठिंबा असेल असं देखील सांगितलंय. काय सांगत त्यावर? याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व प्रदेश पातळीवर घेईल आणि त्या प्रकारे सूचना आम्हाला येतील, त्यावरच आम्ही इथं खाली ठरवू. हा निर्णय, यावर विचार करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर किंवा या ठिकाणी मला नाही. शेवटचा प्रश्न, कणकवलीमध्ये स्वबळाचा नाद दिला तर किती जागा निवडून येतील? निवडणूक म्हटले की हे युद्ध आहे, कोण निवडून येणार हे कोणालाही माहित नसतं. त्यामुळे तुम्ही असा प्रश्न विचारला की तो पत्रकार म्हणून मी त्याला उत्तर काय द्यायचं? निवडणूक कुणाला माहिती असते की उभारणाऱ्याला की मी निवडून येणार आहे का नाही. लढण्याची आमची तयारी आहे आणि पक्ष जर वाढवायचा असेल तर निश्चित लढलं पाहिजे. आणि या ठिकाणी स्वबळावर लढल्याशिवाय काँग्रेस पक्ष वाढणार नाही. स्वबळावर लढण्याची आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झालेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.